गणगण गणात बोतेचा गजरात ग्राम उंबरवाडी येथे भव्य महाप्रसाद। तालुक्यातील मेडशी नजीक असलेले अतिशय छोटस व आदिवासी बहुल भाग उंबरवाडी येथे गेल्या दशकापासून श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन सर्व पंचक्रोशीतील गजानन महाराज भक्तांकडून मोठ्या उत्साहाने करण्यात येत असते। यावर्षी 8 फेब्रुवारी रोजी गजानन महाराज प्रकट दिन आहे। माघ वद्य सप्तमी म्हणजे 23 फेब्रुवारी 1878 रोजी बुलढाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले। तेव्हापासून या दिवशी प्रगट दिन महाराष्ट्रात प्रत्येक गावागावात साजरा केला जातो। मेडशी पासून पश्चिमेस 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या उंबरवाडी हे छोटस आदिवासी बहुल गाव असून गावात श्री संत गजानन महाराज यांचं मंदिर आहे। गेल्या 12 वर्षापासून येथे प्रकट दिनानिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते। गावातील मंडळी, महिला, लहान मुले, ज्येष्ठ मंडळी, वृद्ध मंडळी सर्व मिळून या महाप्रसादाचे आयोजन करत असतात। पंचक्रोशीतील भाविक या दिवशी ग्राम उंबरवाडी येथे श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी येत असतात। त्यामुळे गावाला यात्रेचे स्वरूप येते। महाप्रसाद सुरू होण्या अगोदर गावातील भजनी मंडळी टाळ मृदुंगाच्या गजरात श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे भव्य दिव्य अशी मिरवणूक गावातून काढतात। त्यामुळे गावातील वातावरण प्रसन्न होते। यावेळेस 21 क्विंटलचा भव्य महाप्रसाद बनवण्यात आला होता। यामध्ये प्रामुख्याने पुरी भाजी, बुंदीचा समावेश होता। परिसरातील भक्तांची या महाप्रसादाला यावेळेस हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली होती। यावेळी महिला स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने महिलांना महाप्रसादाचे वाटप केले। तर या महाप्रसादाचे आयोजन श्री साई गजानन महाराज संस्थान उंबरवाडीच्या वतीने मोठ्या उत्साहाने करण्यात येत असते। आपला जिल्हा, आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सोहेल पठाण, मेडशी, वाशिम।